कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने नागरिक प्रचंड धास्तावलेले आहेत। शिवतर येथील कुंभे शिवतर गावामध्ये बिबट्याने थेट एका शेतकऱ्याच्या समोरच बैलावरती हल्ला केलाय। या भीषण हल्ल्यामध्ये शेतकरी सीताराम बापू साळुंखे यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे। गेल्या अवघ्या एका महिन्यातच बिबट्याने या परिसरात जवळपास 7 पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये घबराट पसरलेली आहे। सर्वात चिंतेची बाब म्हणजे शिवतर माध्यमिक शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना या बिबट्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे। शाळेत जाताना आणि येताना विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये भीतीचे सावट आहे। वन विभागाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडताना सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आलेले आहे। मी रोज श्री समर्थ रामदास विद्या मंदिर शिवतर या हायस्कूलला शिकते आणि आज एका वासराला बिबट्याने धरलं। त्याच मार्गावरून आम्ही रोज शाळेत जातो आणि आमच्या गावातली पण 3-4 कुत्री त्या बिबट्याने धरलेली आहेत, तर याची प्रशासनाने दखल घ्यावी। विलास साळुंखे यांच्या घराच्या समोरच्या बाजूला 100 मीटर रस्त्यापासून 100 मीटर अंतरावर पकडला, त्या बिबट्याने पकडला व लोक इथं आता भयभीत झालेले बिबट्यामुळं। इथून चेरवाडी तिथून येणारी शाळेला विद्यार्थी असतात, हे विद्यार्थी ह्याच रस्त्याने खाली येत असतात। त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि शासनाने याच्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे। आपण पाहिल्याप्रमाणे वन अधिकारी वगैरे सर्व ग्रामस्थ मंडळ, सरपंच, आम्ही स्वतः पोलीस पाटील आम्ही तिथे जागेवर जाऊन पाहणी केली, तर अतिशय जवळचाच हा रस्ता, लहान मुलांना जाण्याचा रस्ता आहे। शेतावर येणारी लोक त्यांचा कामधंदा करण्याचा हाच टायमिंग असतो। त्याच टायमिंगमध्ये भर दिवसा दुपारी सकाळी 10 वाजता तो हल्ला झालेला आहे। त्या हल्ल्यामध्ये त्या खोंडाचा जीव गेलेला आहे। प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पंचनामा झालेला आहे, पण असं भयभीत वातावरणामुळे शेतावर लोकांना जाण्यासाठी लोक चिंतेत आहेत, सगळी भयभीत झालेली आहेत। त्यामुळे शासनाने याच्यावर चांगला ठोस निर्णय घेऊन एखादा पिंजरा किंवा कुठलाही बंदोबस्त करावा अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे।